स्वच्छ भारत सुंदर भारत अशा मोठमोठ्या घोषणा दिल्या जातात, पण जमिनीवरची परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी शिरूरमधील श्रीराम सिटी व साई कॉम्प्लेक्स परिसरातील ही भीषण दृश्य पहा। एका बाजूला कचऱ्याचे ढीग आणि दुसऱ्या बाजूला थेट मोकळ्या पटांगणात सोडले जाणारे ड्रेगेजचे हे घाण पाणी। या साचलेल्या सांडपाण्यामुळे आणि कचऱ्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे, तर डासांचं साम्राज्य निर्माण झाले। येथील रहिवाशांचं जगणं आता पूर्णपणे असह्य झालं आहे। धक्कादायक बाब म्हणजे या आरोग्याशी खेळणाऱ्या श्रीराम सिटी इमारतीचा खरा मालक कोण हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। येथील केअरटेकर कोणतीही स्पष्ट माहिती द्यायला तयार नाहीत। जबाबदाऱ्या झटकण्याचा हा प्रकार नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहे। असं नाही की लोक गप्प बसलेत। स्थानिक नगरसेवक आणि नगरसेविकांनी या जागेची पाहणी केली, नोटीस बजावल्याचे दावेही केले गेले। एवढंच काय, नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन येथे पाहणी केली, पण निकाल काय? शून्य। अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर परिस्थिती जैशीची तशीच आहे। नगर परिषदेच्या स्वच्छता निरीक्षकाला वारंवार सांगूनही या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष केले जाते। या ड्रेगेजच्या पाण्यामुळे आणि डासांमुळे साई कॉम्प्लेक्समधील अनेक लहान मुलं आणि नागरिक आजारी पडत आहे। डेंग्यू, मलेरियासारखे जीवघेण्या आजारांची भीती नागरिकांच्या मानगुटीवर बसली आहे। शेवटी संतप्त झालेल्या नागरिकांनी आता प्रशासनाला एक रोकडा सवाल विचारला आहे। आता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं? प्रशासकीय अधिकारी एखाद्या मोठ्या अनर्थाची वाट पाहत आहे का? या मुजोर इमारत मालकावर आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई होणार का, की नागरिकांना अशाच नरक यातना भोगाव्या लागणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। ग्राउंड रिपोर्टर श्रावणी ढोबळे, 9 स्टार न्यूज, शिरूरमध्ये आज आपण श्रीराम सिटीमध्ये आलेलो आहोत। समोरून एवढी स्वच्छ बिल्डिंग असणारी आज इथे पाठीमागे जी अवस्था आहे, याला जबाबदार कोण, असा प्रश्न आज शिरूर शहराचे नागरिक करत आहेत। येथील नगरसेवक नगरसेविका यांची भेट सुद्धा या ठिकाणी झालेली आहे, तरीही येथील परिस्थिती जैसे थे असल्याने येथील नागरिक संतप्त झालेले आहेत। नागरिकांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की नगरसेवक हे फक्त सोशल मीडिया पुरतेच आहेत का, शिरूर शहराचा विकास करणार कोण? आम्हाला स्वतः या मैदानात यावं लागणार आहे का, असा थेट सवाल आज शिरूर नागरिक करत आहेत।